नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण मूलभूत हक्क भाग 3 भारतीय संविधानाचा, ज्याला आपण भारताचा मॅग्ना कार्टा म्हणून ओळखतो, याचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया भारताच्या मॅग्ना कार्टा भाग 3 संविधानाचा, आणि ज्याचं नाव आहे भाग 3चं मूलभूत हक्क। आपल्याला भारतीय संविधानाने एकूण 7 मूलभूत हक्क दिले होते, पण 44वी घटना दुरुस्ती झाली आणि आपला कलम 31 मधला मालमत्तेचा हक्क रद्द करून तो कलम 300 मध्ये हा घटनात्मक हक्क ठेवला गेला। आता सध्याला आपल्याला एकूण मूलभूत हक्क 6 आहेत, ज्यामध्ये समानतेचा हक्क आहे 12 ते 18 पर्यंत, स्वातंत्र्याचा हक्क आहे 19 ते 22 पर्यंत, शोषणाविरुद्धचा हक्क आहे 23 आणि 24 चा, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे 25 आणि 28 चा, त्याचबरोबर सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आहेत 29-30, आणि सगळ्यात महत्त्वाचा, ज्याला घटनेचा आत्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेला आहे, तो म्हणजे संविधानिक उपाययोजनेचा हक्क कलम 32। हा मूलभूत हक्कांमध्ये आपल्याला हे वेगवेगळे 6 हक्क प्रदान होत आहेत। मग याची वैशिष्ट्ये काय? भारतीय संविधानाचा भाग 3 मूलभूत हक्क, ज्यामध्ये कलम आहे 12 ते 35, या कलमामध्ये मूलभूत हक्क आपल्याला दिलेले आहेत। मग हे मूलभूत हक्क आपल्या भारतीय राजघटनेने कोणाकडून घेतलेले आहेत, तर ते अमेरिकेच्या राजघटनेकडून आपले मूलभूत हक्क घेतलेले आहेत। मग या मूलभूत हक्काचे काही वैशिष्ट्ये आहेत का? तर हो, भारतीय मूलभूत हक्काचे काही वैशिष्ट्ये आहेत, ज्यामध्ये आपण सांगू शकतो, साधारणतः या कायद्यामध्ये बदल करता येत नाही, पण घटनादुरुस्ती करून यामध्ये बदल करता येतो। हे न्यायप्रविष्ट आहेत, ज्यामध्ये कलम 32 आपण सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो आणि कलम 226 उच्च न्यायालयात आपण याचा भंग झाल्यास मूलभूत हक्काचा जाऊ शकतो। भाग 3 हा घटनेतील सर्वात विस्तृत भाग आहे, ज्यामध्ये काही कलमे फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांना प्रदान आहेत, जसं की कलम 15, कलम 16, कलम 19, कलम 29 आणि कलम 30। ही कलमे फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांना प्राप्त आहेत। मग परकीय नागरिकांना, जे आपल्या देशाचे नाहीत, त्या नागरिकांना सुद्धा आपल्या भारताबरोबर काही कलमे दिलेली आहेत का? म्हणजे त्यांना सुद्धा त्या कलमाचा वापर करता येतो का? तर हो, कलम 14 हे भारतीय नागरिकांबरोबरच परकीय नागरिकांना सुद्धा वापरता येते। त्याचबरोबर कलम 25 ते 28 ही कलमसुद्धा आपल्या भारतीय नागरिकांबरोबरच परदेशी नागरिकांना सुद्धा वापरता येतात। त्यानंतर काही नकारात्मक तर काही सकारात्मक आपले भारतीय नागरिकत्वाचे हक्क आहेत। त्याचबरोबर काही मूलभूत हक्क अंमलात आणण्यासाठी आपण कायदा करण्याची गरज आहे, आणि राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात सशस्त्र उठाव आणि युद्धजन्य परकीय आक्रमण जर झालं तर कलम 19 हे स्थगित होत नाही, पण कलम 20 आणि 21 हे सुद्धा राष्ट्रीय आणीबाणी असेल तरीही स्थगित होत नाही। ही गोष्ट लक्षात ठेवायची। आणि चला मग आपण सुरुवात करूया भारतीय मूलभूत हक्कांना, ज्याचं कलम आहे 12 ते 35। आता कलम 12 मध्ये काय आहे, तर जे काही भारतीय शासनाच्या नियंत्रणाखाली संस्था असतील, म्हणजेच काय, राज्य किंवा राज्यसंस्थे ज्या काही असतील, त्यांची व्याख्या या कलम 12 मध्ये दिल्यात। आता राज्यसंस्था कुठल्या, तर भारताचं जे काही शासन आहे, संसद आहे, प्रत्येक राज्याचं शासन, विधिमंडळ, सर्व स्थानिक संस्था, जसं की नगरपालिका, जिल्हा बोर्ड, हे सर्व काय होणार, तर हे येणार कलम 12 मध्ये राज्य
संस्थेची व्याख्या या गोष्टीमध्ये ह्या सर्व गोष्टी इन्क्लूड होतील. यानंतर कलम 13. आता कलम 13मध्ये काय आहे, तर कलम 13मध्ये मूलभूत हक्काशी विसंगत असलेले कायदे म्हणजे काय आहे हे नेमकं आता आपण समजून घेऊया. ज्यामध्ये मूलभूत हक्काशी विसंगत असणारे कायदे जे अवैध असतील, जसं की राज्यसंस्था तिसऱ्या भागातील मूलभूत हक्क हिरावून घेणार नाही किंवा त्याचा संकोच करणार नाही किंवा कोणताही कायदा करणार नाही. पण जर कायदा या शब्दाची व्याख्या पाहिली तर संसद वा राज्य विधिमंडळाने केलेले कायमस्वरूपी कायदे आहेत. त्याचबरोबर राष्ट्रपती व राज्यपालांनी काढलेला अध्यादेश म्हणजेच तात्पुरता कायदा होत असतो. त्याचबरोबर वैधानिक स्वरूपाचे कायदे जसं की आदेश, नियम, पोटनियम, उपविधी, अधिसूचना, असंविधानिक कायदे, रूढी, परिपाठ हे काय येणार, कलम 13मध्ये येणार. त्याचबरोबर 368 या कलमाअंतर्गत घटना दुरुस्तीला या आव्हान देता येणार नाही, ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट कलम 13मध्ये आहे किंवा 13 विषयी आहे. आपण कलम 13 म्हणजे नुसार मूलभूत हक्काशी विसंगती होत असेल तर काय करू शकता, तर सर्वोच्च न्यायालयात कलम 32 नुसार जाऊ शकता आणि कलम 326 नुसार उच्च न्यायालयात जाऊ शकता. कलम 32ने फार थोडे अधिकार सर्वोच्च न्यायालय आहेत, पण कलम 226ने खूप सारे अधिकार हे सर्वोच्च न्यायालयापेक्षा उच्च न्यायालयाला मूलभूत हक्काविषयी आहेत. यानंतर कलम 14. आता कलम 14 हे समानतेच्या हक्कामध्ये येतं. समानतेच्या हक्कामध्ये कलम 14 ते कलम 18 पर्यंत समावेश आहे. तर कलम 14मध्ये कायद्यासमोर समानता हे दिलेलं आहे. मग कायद्यासमोर समानता हे 2 प्रकारे आपल्याला स्पष्ट करता येते. जसं की कायद्यासमोर समानता ही नकारात्मकता आहे आणि कायद्याचे समान रक्षण ही सकारात्मक गोष्ट आहे. आता आपल्याला कायद्यासमोर समानता ही नकारात्मक गोष्ट आपण UK म्हणजेच ब्रिटनकडून घेतलेली आहे, तर कायद्याचे समान संरक्षण ही सकारात्मक संकल्पना आपण USA कडून घेतलेली आहे. याबद्दल अधिक सांगायचं म्हणजे कायद्याचे अधिराज्य ज्याच्या अंतर्गत अनुच्छेद 14 येतो आणि ते राजघटनेच्या पायाभूत वैशिष्ट्ये असून ते घटनादुरुस्तीद्वारे देखील नष्ट करता येणार नाही. कायद्याचा भंग केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला शिक्षा दिली जाणार नाही. कायद्यापुढे समानता हे कायद्याचे राज्य याचे दुसरे तत्व आहे. कोणते? कायद्यापुढे समानता हे कायद्याचे राज्याचे दुसरं तत्व आहे. कायद्यापुढील समानता ही संकल्पना कायद्याचे अधिराज्य या संकल्पनेचा एक घटक आहे. कायद्याचे अधिराज्य आणि न्यायालयीन पुनर्वलोकन हे राजघटनेच्या मूलभूत चौकटीचे किंवा संरचनेचे प्रमुख घटक आहेत. काय काय? तर कायद्याचे अधिराज्य आणि न्यायालयीन पुनर्वलोकन. त्याचबरोबर म्हणून ते घटनादुरुस्तीद्वारे देखील नष्ट करता येणार नाही. न्यायिक पुनर्वलोकन म्हणजे विधिमंडळाने केलेल्या कायद्याचे आणि केंद्र राज्य शासनाच्या कार्यरत आदेशाची घटनात्मक तपासून पाहण्याचा सर्वोच्च अधिकार हा न्यायालयाचा अधिकार आहे. त्याचबरोबर संघराज्यीय समतोल साधणे आणि राज्यघटनेची सर्वोच्चता या तत्वाचे रक्षण करणे हे न्यायालयीन पुनर्वलोकनाचे उद्दिष्ट आहे. कायद्याने घालून दिलेली पद्धतीपेक्षा कायद्याचे योग्य पद्धत ही तत्व सर्वोच्च न्यायालयाचे नागरिकांचे मूलभूत हक्क रक्षणासाठी अधिक खात्री वाढविते. ब्रिटनमध्ये विधिनियमात न्यायालयीन पुनर्वलोकनाची परवानगी नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची, कारण अशा गोष्टी आपल्याला आयोग विचारत असतात. त्याचबरोबर जेथे न्यायालयीन पुनर्वलोकन बाबत कोणतीही मर्यादा नाही अशा अमेरिकेच्या न्यायसंस्थेइतकी भारतीय न्यायसंस्था श्रेष्ठसुद्धा नाही. हे झालं पूर्ण 14वं कलम. याच्याशिवाय आपल्याला कुठलाही प्रश्न विचारला जाणार नाही. इतकी माहिती सफिशियंट आहे कलम 14 बद्दल. कारण कसं आहे,
हे भाग खूप किचकट आहे, भाग 3 संविधानाचा, आणि या एका कलमावर पूर्ण संविधान तयार होऊ शकते एवढी माहिती किंवा एवढा व्यापक अर्थ या एका कलमाचा आहे. त्यामुळं मी जेवढं आपल्याला परीक्षेला सफिशियंट आहे तेवढं या कलमामधून घेत आहे. यानंतर कलम 15. आता कलम 15 काय आहे, तर कलम 15चं टायटल आपल्याला असं सांगता येईल की भेदभावास अभाव किंवा भेदभावास मनाई. मग भेदभावास प्रतिबंध करताना काय काय आहे, तर धर्म, वंश, जन्मस्थान, लिंग, जात यांच्या आधारे नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही व त्यांना दुकाने, उपहारगृहे, हॉटेल, सार्वजनिक करमणुकीची स्थळे, विविध विहिरी, तलावे, पाणवठे, रस्ते, बगीचे येथे प्रवेश नाकारला जाणार नाही. पण कलम 15 हे केवळ भारतीयांनाच लागू आहे. यानंतर कलम 16. आता कलम 16 काय आहे, तर सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी हे कलम 16 अंतर्गत येतं. तर सार्वजनिक क्षेत्रात नोकरी अथवा पदग्रहण करण्याची सर्वांना समान संधी मिळेल. त्याचबरोबर हे कलम केवळ भारतीय नागरिकांनाच लागू असेल. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या समाजांना शासकीय सेवा व शिक्षणात आरक्षण देण्यासाठी कायदा करण्याचे अधिकार राज्य सरकारला प्रदान करण्याची संधी आणि समानता दिलेली आहे. मूलभूत अधिकारचा संबंध हा कलम 16शी येत असतो. त्याचबरोबर 77वी घटनादुरुस्ती झाली आणि जे काही पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात ॲड केल्या काही घटनादुरुस्ती अंतर्गत कलमे. ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवायची, जेणेकरून आयोग जर प्रश्न विचारला तर याच गोष्टीवर विचार. यानंतर कलम 17. आता कलम 17बद्दल जास्त काही माहिती विचारत नाहीत, तरी पण कलम 17 हे जोड्या लावामध्ये जास्त आयोगाचं लाडकं आहे, ज्यामध्ये आपल्याला दिले अस्पृश्यता पाळण्यास बंदी किंवा अस्पृश्यता निवारण करण्यात येईल. अस्पृश्यता पाळणे हा कायदेशीर गुन्हा मानण्यात येईल असं कलम 17मध्ये सांगितलं. अधिक स्पष्टीकरणासाठी गुन्हा कसा आहे, तर अस्पृश्यतेमुळे निर्माण होणारी कोणतीही अपात्रता कोणावरही लादणे हा कायद्यानुसार दंडनीय गुन्हा ठरणार आहे. हे कलम एक निरपेक्ष मूलभूत अधिकार आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे यावर कोणत्याही प्रकारचा अपवाद किंवा निर्बंध लादले जाणार नाहीत. याची अंमलबजावणी संसदेने 1955मध्ये अस्पृश्यता कायदा पारित केला होता. त्यानुसार 1976मध्ये नाव बदलून नागरी हक्क संरक्षण कायदा असं या कायद्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची, कारण आपल्याला आयोग इथेच फसवू शकतो. नागरी हक्क संरक्षण कायदा कुठला, तर तो आहे कलम 17. यानंतर कलम 18, त्यालाच आपण अनुच्छेद 18 म्हणतो. अनुच्छेद 18मध्ये पदव्यांची समाप्ती. कोणत्याही व्यक्तीस पदव्या देण्यास शासनावर बंदी दिलेली आहे. सेवाविषयक व विद्याविषयक मानाचा नसलेला कोणताही किताब राज्य प्रदान करत नाहीत. मग तुम्हाला प्रश्न पडेल की पदव्या तर समाप्ती केलेली आहेत, मग त्या कुठल्या, तर आपण जर एखादा भारतीय व्यक्ती असेल, भारतामध्ये तो लाभाचं पद धारण करत असेल, तर त्याला परदेशातून जरी एखादी पदवी दिली तर ती सुद्धा त्याला राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय स्वीकारता येत नाही. जसं की कोणतीही व्यक्ती जो भारत सरकारचे लाभाचे पद धारण करत असेल, तो राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय परकीय देशाकडून सुद्धा कोणतीही भेट, वेतन, पद स्वीकारू शकत नाही. हे कलम 18मध्ये सांगण्यात आले. त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे मग भारतरत्न आणि पद्म पुरस्कार हे कसे काय म्हणजे दिले जातात, मग ते कलम 18च्या विरोधात आहे का, तर सर्वोच्च न्यायालयाने बाळाजी राघवन खटल्यात असं स्पष्ट केलेलं आहे की हे पुरस्कार आहेत, पदव्या नाहीत. त्यामुळं हे पुरस्कार कलम 18चे उल्लंघन करत नाहीत. ते लोकांच्या नावापुढे किंवा मागे पदव्या म्हणून वापरले जात नाहीत. म्हणून
भारतरत्न आणि पद्म पुरस्कार हे अनुच्छेद 18 अंतर्गत येत नाहीत. यानंतर कलम 19. हे कलम तसं पाहता खूप मोठं म्हणता येईल, कारण या कलमाने भारतीय नागरिकांना 6 प्रकारचे स्वातंत्र्य बहाल केले आहेत, ज्यामध्ये भाषण, विचार स्वातंत्र्य, शांततापूर्वक व विनाशस्त्र सभा भरवण्याचे स्वातंत्र्य, त्याचबरोबर संघटना तसेच सहकारी संस्था स्थापन करण्याचे स्वातंत्र्य, भारतात सर्वत्र संचार करण्याचे स्वातंत्र्य, भारतात कोठेही राहण्याचे व स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य, कोणताही व्यापार व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य, भारतात वृत्तपत्र स्वातंत्र्य हे राजघटनेच्या आपण सांगू शकतो कलम 19(1) अन्वये व्यापक अभिव्यक्ती आणि स्वातंत्र्याच्या हमीतून सूचित होते. त्याचबरोबर 19(a) मध्ये प्रसारमाध्यमाचं स्वातंत्र्य अनुसूचित केलेलं आहे आणि 2 अंतर्गत कलम 19(2) अंतर्गत लादण्यात आलेली बंधने प्रसारमाध्यमाच्या स्वातंत्र्यावर ही बंधने बंधनकारक आहेत. काही प्रमाणात वाजवी म्हणजे थोड्या प्रमाणात 19 वर निर्बंध शासन लादू शकतं. ते कसं? ही सर्व स्वातंत्र्य निरंकुश आहेत किंवा निरपेक्ष आहेत, पण काही ठिकाणी राज्य सरकार सार्वजनिक सुव्यवस्था, देशाचे सार्वभौम आणि अखंडत्व, सुरक्षितता किंवा सामाजिक नैतिकतेच्या रक्षणासाठी या स्वातंत्र्यावर वाजवी निर्बंध लादू शकतं. यानंतर कलम 20. आता कलम 20 मध्ये आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कुठल्याही परिस्थितीत हे कलम निरंकुश किंवा निलंबित होऊ शकत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याचबरोबर गुन्हा झाला आहे असे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत व्यक्तीला आपराधिकरित्या शिक्षा देता येणार नाही. त्याचबरोबर एकाच गुन्ह्यासाठी व्यक्तीला एकापेक्षा अधिक वेळा खटला दाखल करता येणार नाही व 2दा शिक्षा देता येणार नाही. म्हणजेच काय तर गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्यापासून संरक्षण. म्हणजे काय, जोपर्यंत गुन्हा सिद्ध होणार नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला गुन्हेगार म्हणायचं नाही आणि ही कलम कुठल्याही परिस्थितीत निलंबित होऊ शकत नाही. ही सगळ्यात मोठी बाब या कलमाबद्दल आहे. यानंतर कलम 21. आता हे कलम खूप मोठं आहे, पण याचं नाव काय आहे असं जर विचारलं तर कलम 21 मध्ये जीवित व व्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण असं आहे. यामध्ये कायद्याने ठरवून दिलेल्या पद्धतीशिवाय कोणत्याही व्यक्तीच्या जीवितास धोका उत्पन्न होणार नाही वा तिचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. म्हणजेच कायद्याच्या योग्य प्रक्रियेकरिता हे कलम खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आणीबाणीच्या अथवा अन्य कोणत्याही परिस्थितीत हा अधिकार निलंबित होऊ शकत नाही, ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची. कलम 20 आणि कलम 21 हे कुठल्याही परिस्थितीत निलंबित होत नाहीत. भारतीय नागरिक व परकीय नागरिकांना सुद्धा भारतीय भूमीवर कलम 21 लागू असेल. त्याचबरोबर व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार, चांगल्या पर्यावरणाचा, खाजगी एकात्मतेचा आणि आरोग्याचा, यामध्ये फिल्टरचं पाणीसुद्धा प्रत्येक व्यक्तीला भेटलं पाहिजे, हे अनुच्छेद कलम 21 सांगतं. मग 86वी घटना दुरुस्ती झाली 2002 मध्ये आणि या कलमामध्ये आणखीन 21(a) हे कलम ॲड झालं. या कलमामध्ये त्यांनी सांगितलं की 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचं प्रशिक्षण हे देण्यासाठी राज्यांनी प्रयत्न करावेत. असा शिक्षणाचा मूलभूत हक्क स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कामध्ये समाविष्ट करण्यात आला. शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार हा 2002 या वर्षी देण्यात आलेला आहे. त्यानंतर कलम 22. आता कलम 22 मध्ये आपल्याला काय सांगितलं तर अटक व तुरुंगवासापासून संरक्षण. म्हणजे काय तर व्यक्तीस अटक केल्यापासून 24 तासाच्या आत जवळच्या न्यायालयात हजर करावे लागेल व न्यायालयाच्या आदेशाशिवाय 24 तासापेक्षा अधिक काळ डांबून ठेवता येणार नाही. शत्रूच्या व प्रतिबंधात्मक
स्थानबद्धतेतील व्यक्तीस कलम 22 लागू होत नाही. त्या अनुषंगाने बनविण्यात आलेलं हे कलम आहे. यामध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा 1950 येतो. आंतरिक सुरक्षा कायदा मिसा 1971 येतो. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा कायदा रसूक 1980 येतो. त्याबरोबरच टाडा 1985 येतो. पेटा 2002 आणि 1950च्या कायद्याचा उद्देश हाच होता की गुन्ह्यासाठी व्यक्ती शिक्षा देणे नसून गुन्हा करण्यापासून प्रतिबंध करणे असा आहे. म्हणजे काय तर काही गोष्टींमध्ये आता अपवाद वगळता जेव्हा स्थानबद्धता केली जाते तेव्हा जास्तीत जास्त 3 महिने एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केले जाऊ शकते. आणि अशी ही संकल्पना आहे, जी संकल्पना 1934 मध्येच M.N. रॉय यांनी सर्वप्रथम मांडलेली होती. आता 23 आणि 24 हे कलम शोषणाविरुद्धचं कलम आहे किंवा पिळवणुकीविरुद्धचं कलम आहे. तर कलम 23 मध्ये त्यांनी सांगितले की भारतीय राज्यघटनेच्या कलम 23 मधील तरतुदीनुसार मानवी वाहतूक आणि भिक्षेगिरी किंवा यासारखी कोणतीही सक्तीची मंजुरी हे मूलभूत हक्काचे उल्लंघन आहे व ते शिक्षेस पात्र असेल. आता बिगारी या शब्दाचा अर्थ कलम 23 मध्ये स्पष्ट सांगितलेला आहे की विशिष्ट मालासाठी किंवा नोकरी करणे व त्याच्या परवानगीशिवाय अन्यत्र नोकरी न स्वीकारणे किंवा अनैच्छिक दायित्व, सक्तीचे श्रम किंवा शारीरिक क्षमतेपलीकडचे काम करण्याची सक्ती करणं ही काय आहे, बिगारी या शब्दाचा आपल्याला अर्थ सांगता येईल. यामध्ये कलमामध्ये 2 आपल्याला कायदे किंवा 2 वेगवेगळे नियमसुद्धा सांगता येईल, जसं की किमान मजुरी कायदा आणि समान वेतन कायदा हे या कलमांतर्गतच आपल्याला सांगता येतील. यानंतर कलम 24. आता कलम 24 आपल्याला सांगते की बालकामगार प्रतिबंध म्हणजे काय, तर हे कलम लहान मुलांच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचं कलम आहे, जे की 14 वर्षाखालील मुलांना काम करण्यास बंदी घालतं. म्हणजे काय तर 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कारखाने, खाणी आणि इतर कोणत्याही धोक्याच्या ठिकाणी जसं की फटाक्याचा कारखाना, वीटभट्टी कामावर ठेवता येणार नाही. कामगार प्रतिबंध नियम जो की 1986 आहे, या कायद्याद्वारे बालकामगारावर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न केलेला आहे. याचा फक्त एकच उद्देश आहे की मुलांच्या शिक्षणाचा हक्क जपला जावा आणि त्याचे बालपण धोक्यात येऊ नये, हा मुख्य हेतू आपल्याला सांगता येईल. यानंतर कलम 25. आता कलम 25 कडे वळण्याअगोदर आपण धार्मिक स्वातंत्र्याचे जे हक्क आहे ते कलम 25 ते 28 मध्ये पाहत असतो. त्यामध्ये कलम 25 ते 28 हे भारतीयाप्रमाणेच परदेशी नागरिकांना सुद्धा भारतीय भूमीवर लागू होतील किंवा ते सुद्धा त्या नियमांतर्गत येतील, हे या कलमा थ्रू सांगितलेलं आहे. कलम 25 मध्ये सतसत विवेक बुद्धीने स्वातंत्र्य, धर्माचे मुक्त प्रगटीकरण, आचरण, प्रसारण, त्याचबरोबर सार्वजनिक हितास बाधा येणार नाही अशा दृष्टीने प्रत्येक व्यक्तीस कोणताही धर्म स्वीकारण्याचे व त्याचा प्रसार करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. यानंतर कलम 26. आता कलम 26 मध्ये धर्मविषयक व्यवहाराच्या व्यवस्थेचे स्वातंत्र्य, जसं की धार्मिक संस्थांचा चल व अचल संपत्तीची जी मालकी असते ते स्वीकारण्याचा व तिची व्यवस्था पाहण्याचा अधिकार कायद्याने शासनाला मिळालेला आहे. खगरपूर लोकोमोटिव्ह रिपेअर अँड मॅनेजमेंट वर्कशॉपमधील विविध जाती धर्माच्या कामगारांसाठी केलेल्या संपाला जवाहरलाल नेहरू आणि गिरी यासारख्या राष्ट्रीय नेत्यांनी पाठिंबा दिलेला होता. हे सुद्धा या कलमांतर्गतच आपल्याला सांगता येईल. यानंतर कलम 27. आता कलम 27 बद्दल सांगायचं झालं तर विशिष्ट धर्माच्या संवर्धनासाठी
कर देण्याचे स्वातंत्र्य किंवा निधी देण्याचं स्वातंत्र्य, मात्र कोणत्याही धर्माच्या प्रसारासाठी सक्तीने पैसा गोळा करणं यावर मात्र बंदी घातलेली आहे. यानंतर कलम 28. तत्पूर्वी कलम 28 कडे वळण्या अगोदर भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रगट करणारी कुठली कलमे आहेत, असा जर प्रश्न आयोगाने विचारला तर उत्तर द्यायचं कलम 27, कलम 28, कलम 30 आणि कलम 44 हे भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रगट करणारे कलमे आहेत. आता कलम 28. आता कलम 28 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर विशिष्ट शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य. त्याचबरोबर राज्यसंस्थेच्या खर्चाने चालविल्या जाणाऱ्या शिक्षण संस्थेतून धार्मिक शिक्षण देण्यास बंदी घातलेली आहे. राज्यसंस्थेच्या खर्चाने चालविली जाणारी संस्था जर न्याय, विश्वास किंवा दानविधी असेल तर ती संस्था धार्मिक शिक्षण देऊ शकते. शासनमान्य शैक्षणिक संस्थेत धार्मिक शिक्षण आणि उपासनेस उपस्थित राहू इच्छिणाऱ्या व्यक्तीस पालकाची संमती आवश्यक आहे. त्यानंतर आता आपल्याला 25 ते 28 पर्यंत ऑल ओव्हर काय डाटा दिलेला आहे ते आपण अभ्यासूया, कारण 25 ते 28 हे धार्मिक स्वातंत्र्याचं कलम आहे. तर 25 ते 28 मध्ये राज्याने पूर्णपणे आर्थिक सहाय्य दिलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये कोणत्याही धार्मिक सूचना देता येणार नाहीत. त्याचबरोबर भारतीय संविधानाने धर्मनिरपेक्षता हे मूलभूत चौकटीचे तत्त्व आहे आणि कोणत्याही विशिष्ट धर्माचे समर्थन वा प्रचारासाठी वापरण्यासाठी म्हणून कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारचा कर घेण्याची सक्ती राज्य करू शकत नाही. आणि अनुच्छेद 25ने सत्सद्विवेक बुद्धीने वागण्याचा व धर्माचे पालन, आचरण व प्रसार करण्याचा स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे. त्याचबरोबर कलम 25 मध्ये केवळ धार्मिक विश्वास यांचाच समावेश होतो असे नाही, तर धार्मिक रीती विधी यांचाही समावेश होतो. आता हे कलम 25 ते 28 पर्यंतची काही हायलाइट्स आहेत जी मी तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असल्यामुळे सांगितलेली आहेत. यानंतर कलम 29. आता कलम 29 काय आहे तर कलम 29 मध्ये अल्पसंख्याक समूहाच्या हिताचे संरक्षण. भारतीय संविधानात अल्पसंख्याक या शब्दाची व्याख्या आहे का तर नाही. त्याचबरोबर 29(1) मध्ये भारतातील कोणत्याही व्यक्ती वा त्याच्या समूहाला स्वतःची भाषा, लिपी आणि संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे. 29(2) अन्वये राज्याच्या खर्चातून चालविल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थेस धर्म, वंश, जात, भाषा किंवा अन्य कोणत्याही कारणावरून प्रदेश नाकारला जाणार नाही. भारतात राहणाऱ्या नागरिकांना त्यांची वैशिष्ट्यपूर्ण लिपी, भाषा व संस्कृती संवर्धनाचा अधिकार आहे. त्याचबरोबर फक्त धार्मिक अल्पसंख्याकांनाच त्यांच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा अधिकार आहे असा काही नाही, सर्वांनाच तो अधिकार दिलेला आहे. राज्य घटनेत फक्त धर्म अथवा भाषा यावर आधारित अल्पसंख्याक दर्जास मान्यता आहे. अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन व त्याचं प्रसारण करण्याचा हक्क आहे. कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि क्रूर प्रशासन रोखण्यासाठी वाजवी बंधने कलम 29 अंतर्गत भारतीय संविधान घालू शकतं. यानंतर कलम 30. आता कलम 30 मध्ये अल्पसंख्याक समूहाचा शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा हक्क आहे. अल्पसंख्याक जातींना स्वइच्छेनुसार धर्म किंवा भाषा आधारे संस्था चालविण्याचा अधिकार आहे. राज्यसंस्था एखाद्या शैक्षणिक संस्थेस सहाय्य करताना ती संस्था धर्म किंवा भाषा या निकषावर अल्पसंख्याकाच्या व्यवस्थापनाखाली आहे या कारणावरून कोणत्याही प्रतिकूल भेदभाव केला जाणार नाही. ही सर्व कलमे 29 आणि 30 मध्ये सांगितलेली अल्पसंख्याकाची स्वातंत्र्य आहेत. यानंतर कलम 31. आता हे कलम रद्द झाले. मग तुम्ही म्हणाल हे रद्द झाल्यावरही
तुम्ही का याबद्दल स्पष्टीकरण देत आहात? तर आयोग यावर सुद्धा प्रश्न विचारतो, कारण कलम 31 मध्ये आपला जो मालमत्तेचा अधिकार होता तो अंतर्भूत होता, पण आता तो 300A या कलमामध्ये अंतर्भूत केलेला आहे. 44वी घटना दुरुस्ती 1978 मध्ये झाली आणि हा मालमत्तेचा अधिकार मूलभूत अधिकारातून काढून टाकून त्याला कायदेशीर म्हणजेच वैधानिक असं स्वरूप देण्यात आलेलं आहे, कारण कायद्याच्या आधाराशिवाय कोणत्याही व्यक्तीला त्याच्या मालमत्तेपासून वंचित केले किंवा ठेवले जाणार नाही, ही एक त्यामध्ये गोष्ट ॲड केली. आणि अनुच्छेद 300A हे राजघटनेच्या भाग 12 मधील प्रकरण 4 मध्ये मालमत्तेचा अधिकार हे अंतर्भूत केलेला आहे. यातली शब्द न शब्द आणि गोष्ट न गोष्ट खूप महत्त्वाची आहे, त्यामुळं एकतर लक्षपूर्वक ऐका, अन्यथा हे कुठल्या तरी वहीवर टिपून घ्या, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. यानंतर कलम 33. आता कलम 33 काय आहे, तर सशस्त्र सेनादलांना मूलभूत हक्क प्रदान करताना त्यामध्ये फेरबदल करण्याचा संसदेचा अधिकार, ज्यामध्ये एक येतो सशस्त्र सैन्य दलाचे सदस्य, दुसरा येतो सार्वजनिक कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दलाचे सदस्य, राज्य गुप्तवार्ता विभागाचे सदस्य, वरील तिन्ही दलासाठी कार्यरत दूरसंचार यंत्रणेतील सदस्य इत्यादींना मूलभूत हक्क लागू करताना संसद या हक्काची व्यक्ती कमी अधिक करू शकते. 1950 मध्ये लष्कर, नौदल व हवाई दल यांचे कायदे, पोलीस बल कायदे 1966 चे हे वेगवेगळे कायदे तयार केलेले आहेत अनुच्छेद किंवा कलम 33 अंतर्गत. यानंतर कलम 34 किंवा अनुच्छेद 34 देशाच्या एखाद्या भागात लष्करी कायदा, ज्याला आपण मार्शल लॉ म्हणतो, अंमलात असताना मूलभूत हक्कावर निर्बंध लादण्याचा संसदेचा अधिकार असतो. अनुच्छेद 33 आणि 34 म्हणजेच कलम 33 आणि 34 अंतर्गत कायदे करण्याचे अधिकार केवळ आणि केवळ संसदेला आहेत. यानंतर या भागातील शेवटचं कलम आहे कलम 35. आता कलम 35ने काही विशिष्ट मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीकरता कायदे करण्याचा अधिकार केवळ संसदेला दिलेला आहे. हे आपण आत्ताच पाहिलं, कारण कलम 33 आणि 34 मध्ये केवळ संसदच कायदे करू शकते. पण असे असले तरी राज्य विधिमंडळाला एकही अधिकार दिलेला नाही कलम 33 आणि 34 मध्ये कायदे करण्याचा. मूलभूत हक्कासंबंधी कायदे करण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे. हे कलम 16(3) नुसार राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात सरकारी नोकरीसाठी संबंधित राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाचा निवासी असणे बंधनकारक करण्याचा कायदा आणला आहे. आणि कलम 32(3) नुसार घटनात्मक उपाययोजना अंतर्गत रीट काढण्याचा सर्वोच्च व उच्च न्यायालयाचा अधिकार आहे. इतर न्यायालयाला प्रदान करणे आणि राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात कलम 20 आणि 21 मधील मूलभूत हक्क वगळता अन्य मूलभूत हक्क निलंबित होतात. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात केवळ युद्ध व परचक्र या परिस्थितीतच कलम 19 मधील तरतुदी निलंबित होतात. हा थोडाफार सारांश होता कलम 35 नंतर, कारण कलम 35 मध्ये सांगितले आपल्याला की काही विशिष्ट मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठी फक्त आणि फक्त संसदच अधिकार, म्हणजे संसदेलाच अधिकार आहेत कायदे करण्याचा, आणि ते राज्य विधिमंडळाला नाही आहेत.